जर तुमची पण चिकन बिर्याणी खायची इच्छा असेल पण जास्त मेहनत घ्यायला नको वाटत असेल तर ही संपूर्ण रेसिपी नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली यूट्यूबवाली देविका या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये मस्त अशी चिकन बिर्याणी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. तर काय करायचं, सगळ्यात अगोदर चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं. त्यासाठी चिकनला मी इथं अर्धी वाटी दही वापरलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, बिर्याणी मसाला 2 चमचे, धनेपूड 1 चमचा आणि 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये मी मोडून टाकलेल्या आहेत हातानेच. आलं लसणाची पेस्ट वापरायची, 1 छोटा चमचा हळद आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मॅरिनेशनसाठी हे सगळं एकजीव करून घ्यायचं चांगलं. हे बघा, अशा प्रकारे हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करूयात. मी काय करते, इथं 1 वाटी तांदूळ वापरलेला आहे, बासमती तांदूळ आहे हा. तो भिजत घालूयात थोड्या वेळासाठी. चांगला वॉश करून इथं तांदूळ भिजत घातलाय. इथं मी बरिस्ता तयार करून घेतेय. बरिस्ता तयार करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट आपली जी रेसिपी आहे ती बघू शकता. बरिस्ता नाही केला तरी चालेल. तर काय करायचं, तर कुकरमध्येच मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा लाल होईपर्यंत. हे बघा, अशा प्रकारे. या स्टेजला कांदा आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे. याच्या पुढे जर गेला तर तो करपण्याची शक्यता असते आणि मग त्याचा कडवडपणा बिर्याणीमध्ये उतरतो. तर बरिस्ता आपला तयार झालेला आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. इथं आपण आपलं जे चिकन आहे ते शिजवून घेणार आहोत. हे बघा, कांदा चांगला मऊ झाला की त्याच्यामध्ये 2-3 तेजपत्त्याची पानं, 1 दगडी फूल, थोडीशी दालचिनी, 2 इलायची टाकलेत मी त्याचबरोबर आणि आपलं काळं मिरं. हे सगळं व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता टाकायचं आपलं टोमॅटो. इथं मी छोटंसंच 1 टोमॅटो वापरलेला आहे, नाही वापरलं तरीही चालतं. आणि टोमॅटो चांगलं शिजावं त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेते. इथं लक्षात घ्यायचं की आपण मॅरिनेशन करताना चिकनला अगोदरच मीठ लावलेलं आहे, त्यामुळं अगदी बेतानेच मीठ टाकायचं. त्यानंतर टाकायचं लाल तिखट, बिर्याणी मसाला, धनेपूड आणि पुन्हा एकदा सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि याच्यामध्येच टाकायचं आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे चिकन मॅरिनेशन आहे ते अर्धा-पाऊण तास तसंच ठेवू शकता, म्हणजे चिकनची जी पीसेसची चव आहे ती खूप छान उतरते. आता काय करायचं, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं मी कोथिंबीर टाकते थोडीशी, कोथिंबीरीची छान चव उतरते त्याच्यामध्ये. पाणी अगदी थोडंसं वापरायचे. मी तर हे जे मॅरिनेशनचं बाउल होतं तेच धुवून वापरलेलं आहे, पण संपूर्णपणे मी 1 वाटी पाणीच वापरलेलं आहे याच्यासाठी. आता याची मोठ्या गॅसवर 1 शिट्टी काढून घ्यायची. हे बघा, लगेचच शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. 1 शिट्टी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त लाल रंग आलेला आहे आणि आपलं चिकन सुद्धा व्यवस्थित थोडंसं मऊ झालेलं आहे. हे बघा, मऊ झालेलं आहे चांगलं. आता पुढे काय करायचं, लेअर करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यासाठी मी इथं कोथिंबीर आणि आपला पुदिना आहे त्याची पानं टाकून घेते. त्यानंतर 1 चमचाभर तूप टाकून घेते. तुपाने खूप छान चव उतरते आपल्या बिर्याणीमध्ये. आता लेअरसाठी भिजत ठेवलेला जो तांदूळ आहे तो व्यवस्थित फुगलाय बघा. त्याची 1 लेअर, संपूर्ण तांदळाची लेअर करून घ्यायची आपल्याला. 2च लेअर आपण करणार आहोत इथं. संपूर्ण तांदळाची व्यवस्थित लेअर करून घ्यायची. कोथिंबीर टाकायची वरून, पुदिना टाकायची. पुदिन्याने अतिशय सुंदर चव येते आपल्या बिर्याणीला.
आणि आपण जो तळून घेतलेला बरिस्ता आहे तो त्याच्यावरती टाकून घ्यायचा आणि 1 चमच्याभर तूप वरून सुद्धा पुन्हा घालायचं आणि बिर्याणी मसाला आहे तो वरून टाकायचा, म्हणजे छान चव येते. आणि पाणी जे आहे ते मी अगोदर 1 वाटी पाणी वापरलं होतं चिकनला आणि आत्ताही 1 वाटी वापरते. 1 वाटीला थोडंसं कमीच असेल. आणि कुकरची मोठ्या फ्लेमवर 1 शिट्टी काढून घ्यायची आणि 15-20 मिनिटासाठी कुकर रेस्टसाठी ठेवायचा आणि ऑटोमॅटिक त्याच्यातली वाफ गेल्यानंतरच ओपन करायचा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुंदर मोकळा मोकळा राईस आपल्याला बघायला मिळतो. हे अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार होते. तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत राईस झालेला आहे आणि चिकनसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आपण प्लेटिंग छान तयार केलेलं आहे. त्याच्यावरती थोडासा बरिस्ता टाकून घ्यायचा. झाली आपली चिकन बिर्याणी तयार झाली. खूप सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.